तर आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही भेट घडली। तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ दुराव्यानंतर राज ठाकरे यांची पावलं आज मातोश्रीकडे वळली आणि त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज सकाळपासूनच उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागलेली होती आणि त्यातच राज ठाकरेंचं मातोश्रीवर आगमन झालं आणि यावेळी खासदार संजय राऊत हे राज यांना उद्धव यांच्यापर्यंत घेऊन गेले। राजांनी त्यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। आणि यावेळी राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे देखील उपस्थित होते। यावेळी मातोश्रीवर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, राज आणि उद्धव ठाकरेंची ही भेट ही राजकारणाची नांदी मानली जाते। अगदी बरोबर आहे प्राची। खरं तर गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा होती की राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं एकत्रीकरण कधी होणार। राज उद्धव एकत्रीकरण हा प्रत्येक निवडणुकीचा मुद्दा असायचा। अखेर त्या मुद्द्याला कुठेतरी पूर्णविराम लागतोय असं दिसतंय। उद्धव ठाकरेंच्या जन्मदिनानिमित्त आज मातोश्रीवरती तब्बल 13 वर्षानंतर राज ठाकरे दाखल झाले आणि त्यांनी आपल्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या शुभेच्छा केवळ वाढदिवसानिमित्त नसून या भेटीचे परिणाम पुढच्या काळात सुद्धा होतील अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जाते। सकाळपासून शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि काही शिवसैनिकांशी संवाद सुद्धा साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आज बाळासाहेबांच्या निधनानंतर बाळासाहेब गेल्यानंतर 13 वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर आले। कसा होता क्षण? एकदम आनंदाचा, एकदम बरं वाटलं, समाधान वाटलं। असे दोघे एकत्र राहो, ते दोघे एकत्र राहिल्यामुळे महाराष्ट्राला फायदा होईल, मराठी माणसाला फायदा होईल। उत्साह आहे जोरात, आनंद आहे ना, हा आनंद दिसतोय आम्हाला सगळ्यांना। घोषणाबाजी जर आपण पाहिली तर सातत्यानं घोषणाबाजी होते। आपण यापैकीच काही शिवसैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता ते थांबलेले आहेत, आपण खरं तर विनंती करत होतो। आज राज ठाकरेंची भेट झाली, कसं वाटतंय? खूप आनंद झालाय। आज माननीय राजसाहेब आमचे पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख उद्धव साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले। आज आमचं मन भरून आलंय की दोघं भाऊ एकत्र येणं हे गरजेचं होतं आणि ते झालेलं आहे। आमच्या शिवसैनिकाच्या वतीनं आम्ही खूप खुश आहेत। आज नक्की आमच्या साहेबांना आनंद झाला असेल। तुम्ही कुठनं आलाय? आणि वसईवरनं आलो मी, शिवसेनेचा तालुका प्रमुख आहेत। वसई जिल्हा पालघरवरनं मी आलेलो आहे। माझं नाव काकासाहेब मोठे आहेत। खरं तर दोन भाऊ एकत्र येणं तसं सोपं आहे, परंतु जेव्हा दोन पक्षांची चर्चा होती की दोन पक्ष म्हणून हे एकत्र येतील का, तेव्हा हे आव्हान कितपत तुम्हाला सोपं वाटतं? बघा, दोघं भावांनी ठरवलं तर काही अशक्य नाही। जे मान्य शिवसेना प्रमुखाचे एक सुपुत्र आहेत आणि राजसाहेब लहानपणापासून मान्य शिवसेना प्रमुखाच्या तालमीत तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे अशक्य दोघांसाठी काही नाही आहे। दोघं भाऊ एकत्र येणार म्हणजे येणार, आमचा ठाम विश्वास आहे। दोन भावांचे एकत्रीकरणामुळे काय फरक पडेल महाराष्ट्रात? इतिहास घडणार आहे, मराठी माणसाचा विजय होणार आहे, संपूर्ण राज्य शिवसेनेच्या आणि मनसेच्या ताब्यात येणार आहे। कारण की आज महाराष्ट्राची गरज आहे दोन भाऊ एकत्र होणं आणि लोकांच्या गरजेपोटी हे दोघं जण एकत्र आलेले आहेत। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की निश्चितच या महाराष्ट्रामध्ये भगवा वादळ घोंघावणार आहे आणि मुंबईचा महापौर सुद्धा शिवसेना आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली होणार। मराठी माणूस हा मुंबईचा महापौर होणार।